देशामध्ये राम मंदिराच्या देणगीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरून नवा वाद पेटलेला आहे। हा आरोप केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि निशाण्यावर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते। त्यामुळे भाविकांच्या आस्थेचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विधान परिषदेमध्ये चर्चेला गेलं ते श्रद्धेमुळे नाही तर घोटाळ्याच्या आरोपांमुळे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्कालीन सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। मंदिरातील दानपेटी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। विशेष म्हणजे शिंदे यांनी थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रांवरून आणि आरोपांच्या दिशेवरून त्यांचा रोख शिवसेना युबीटीचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही। हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये। तर सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेला आहे आणि त्यामुळे आता यावर शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तत्कालीन सरकारच्या कारभारावर शिंदेंनी बोट ठेवलेला आहे, तर अप्रत्यक्षपणे त्यांनी नाव न घेता हा निशाणा साधलेला आहे। मात्र त्यांचा रोख शिवसेना युबीटीचे नेते आदेश बांदेकर यांच्या दिशेने असल्याची चर्चा सुरू झाली आहे।